तर भाजपवरच्या आरोपानंतर राणे बंधूंमध्ये जुंपली आहे। नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंनी पलटवार केलाय। उदय सामंत आल्यानंतर आरोप का केले नाहीत? व्यवसायातून पैसे आल्यास जीएसटी नंबर असतो असं राणेंनी म्हटलंय। तर दोन राणे बंधूंमध्ये आता चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो। राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो, पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे? मला मुळात चूक कळली नाही आहे। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। पैसे आले कुठून, कोणाचे आहेत, तेवढेच होते की अजून होते? आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून आले तर त्याचा जीएसटी नंबर असतो, इन्कम टॅक्सची एंट्री असते, संबंधित माणसाचं नाव असतं। तुम्ही नाव तर सांगा, बाकीचं सगळं सोडून द्या। तुम्ही नाव सांगा की ते जे आहे, ते जे व्यवहार तुम्ही म्हणताय, जो व्यवहार झाला तो कोणी केला तुमच्या बरोबर, नाव तर सांगा। राजकीय आरोप आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले, मग आम्ही विचारू का कशाला आलेले? ते नुसतेच आलेले काय सांता क्लॉज बनून आलेले? विचारू का? कारण का आम्हाला त्या नेते येतात, नेते आहेत, ते प्रदेशाध्यक्ष, तर आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला, लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना, तेव्हा हेच चव्हाण साहेब होते। उदयजी सामंत येऊन गेले, तुम्ही मग दुसऱ्याच दिवशी आरोप करायला पाहिजे होते। तुम्ही का थांबलात? लक्षात घ्या, आरोप प्रत्यारोप होत राहणार। जेव्हा उदय सामंत येऊन गेले, तुम्हाला वाटलं ना की असं काय होतंय, तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती। मी तक्रार केली, मी निवडणुकीच्या ऑफिसमध्ये गेलो, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मला वाटलं गडबड आहे, मी फॉलो घेतला, मी त्या विषयाचा पाठलाग केला, मला काहीतरी सापडलं। तुम्ही करायला पाहिजे होतं। जर असं काय घडत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही करायला पाहिजे होतं। आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे? मला मुळात चूक कळली नाही आहे। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते। पालकमंत्री म्हणतायत की हमाम में सब नंगे होते, हे उर्दू आहे। त्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही, पण हा तुम्हाला उद्देश नाही असं वाटतंय लोकांना। लोकांना वाटतंय ना, मला नाही वाटत। मी काम करतोय माझ्या पक्षाचं आणि पक्षाचं काम करत राहणार। कुठेही मला आढळलं की काहीतरी चुकीचं होतंय तर मी आवाज उठवणार। माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलतोय, त्या पुराव्याच्या आधारावर मी बोलतोय।